जो मनुष्य देवाचे भय बाळगतो तो संपूर्ण जीवन देवाच्या गौरवासाठी जगू इच्छितो. जीवनातील सर्व कृत्ये ईश्वराचे गौरव करण्याच्या उद्देशानेच कराव्यात. आपणास हे मान्य आहे काय? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. प्रियानो, मागील अध्यायात आपण पाहिले होते की एलीच्या घराण्यावर कसा शाप येणार याची भविष्यवाणी करण्यात आली. आता याच भविष्यवाणीची पुनरावृत्ती शमूएलाच्या पाचारणामधून देव शमूएलाद्वारे करतो. परमेश्वराचा हा कठोर संदेश शमूएलाने दिला. तो संदेश कोणता होता? शमूएलाचे पाचारण कसे झाले? त्यावेळेस खरंच तो बालक होता का? या सर्व गोष्टी आम्हाला आजच्या अध्ययनातून समजणार आहेत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही जुन्या करारातील पुस्तक शमूएलाचे पहिले पुस्तक ह्याचं अध्ययन करीत आहोत. दुसऱ्या अध्यायाच्या 33 वचनांवर आम्ही विचार केला होता. आज 34 पासून पुढच्या वचनांवर आणि त्यानंतर तिसरा अध्याय आम्ही पाहणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे परमेश्वराने एक बेनावी संदेष्टा एलीकडे पाठविला. एली वृद्ध झाला होता. त्याला डोळ्याने चांगल्या प्रकारे दिसत नव्हते. ह्या बेनावी संदेष्टाने एलीला सांगितले की त्याने आता महायाजक राहावे अशी परमेश्वराची इच्छा नाही. याजकांद्वारे परमेश्वर आता आपले कार्य करून घेणार नाही. त्याऐवजी परमेश्वर संदेष्टे निर्माण करणार आहे. आणि हा संदेष्टा शमूएल होणार होता. तो परमेश्वराची सेवा करणार होता आणि एका संदेष्टाचे कार्य तो करणार होता. 30व्या वचनात आम्ही वाचलं होतं की परमेश्वराने ह्या संदेष्टाच्याद्वारे एलीला सांगितले की जे माझा आदर करीतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल. परमेश्वराला आदर देण्यामध्ये आम्ही बरेचदा चुकतो, परंतु आम्हाला सावधान राहायचे आहे. स्तोत्रसंहिता 107 अध्याय पहिल्या 2 वचनांमध्ये लिहिलेले आहे की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धारिलेले जन असे म्हणोत, कारण त्यास त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे. श्रोत्यांनो, आज ज्यांना परमेश्वराने पापाच्या दास्यातून सोडविले आहे त्यांनी असे म्हणण्याची आवश्यकता आहे. नंतर श्रोत्यांनो, 31 ते 33 वचनांमध्ये काही भविष्यद्वाण्या आम्ही वाचल्या होत्या. ज्या काही भविष्यद्वाण्या ह्या ठिकाणी सांगण्यात आल्या आहेत त्या सर्व पूर्ण झाल्यात. 34वं वचन मी आपणाकरिता वाचते. त्या संदेष्टाने एलीला सांगितले की तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास याजवर अरिष्ट येईल. हाच तुला इशारा होईल. ते दोघेही एकाच दिवशी मृत्यू पावतील. परमेश्वराच्या वचनात आम्ही जसे जसे पुढे जाऊ तसे तसे आम्हाला जे काही 31 पासून 34 वचनांपर्यंत सांगण्यात आलेले आहे हे सर्व घडत असताना दिसेल. 35वं वचन, दुसरा अध्याय 35वं वचन. आणि मी आपल्यासाठी एक विश्वासू याजक निर्माण करीन. तो माझ्या चित्ती व माझ्या मनी जे आहे त्याप्रमाणे वर्तेल. मी त्याचे घराणे कायमचे स्थापिन आणि तो माझ्या अभिषिक्तासमोर निरंतर वर्तेल. हे वचन कोणाविषयी बोलत आहे? प्रभू येशू ख्रिस्ताविषयी. हन्नाच्या प्रार्थनेमध्ये आपणाला आठवतं का की प्रभू येशू ख्रिस्ताचा उल्लेख राजा, अभिषिक्त मसीहा जो येणार आहे असा करण्यात आला आहे. मोशेने त्याचा उल्लेख संदेष्टा म्हणून केला आहे आणि आता शमूएलाच्या पहिल्या पुस्तकात त्याला याजक असे म्हणण्यात आले आहे. येशू ख्रिस्त संदेष्टा, याजक आणि राजा आहे. तोच फक्त एक असा आहे ज्याने ह्या सर्वांची भूमिका पूर्ण केली आहे. नंतर 36वं वचन सांगतं, तुझ्या घराण्यातला जो कोणी वाचून राहील तो चवली पावलीसाठी व कोरभर भाकरीसाठी त्याचपाशी जाऊन त्याला दंडवत घालेल व म्हणेल की याजकपणाचे कोणते तरी काम मला द्या, म्हणजे मला घासभर अन्न मिळेल. आता श्रोत्यांनो, आम्ही पुढच्या अध्यायाकडे वळत आहोत.
परमेश्वराने शमूएलाला जे पाचारण केले त्याबद्दल आम्ही लहान वयातच ऐकतो आणि वाचतो. आता लहान लेकरापासून आपण ह्या गोष्टीला मोठ्या लोकांच्या विभागात आणूया. ही एक नुसती सुंदर आणि चित्तवेधक गोष्ट नाही श्रोत्यानो, परंतु पवित्र वचनात एका मोठ्या समय परिवर्तनाविषयी, संक्रमणाविषयी ठळकपणे आम्हाला सांगत आहे. ईश्वर सत्ताक राज्य पद्धतीपासून राजसत्ताक राज्य, याजकापासून राज्याकडे हा बदल आता घडून येत आहे. शमूएलाला एकूण परमेश्वराने 4 वेळा पाचारण केले. पहिले आणि दुसरे जे पाचारण होते ते तारणाविषयी होते आणि ज्याविषयी आम्हाला 3 अध्याय 7व्या वचनामध्ये वाचायला मिळते. आणि शेवटले जे 2 पाचारण होते ते सेवेकरिता होते आणि त्याविषयी 10व्या वचनात आम्ही वाचतो. शमूएलाचे पाचारण आम्हाला राज्य कारभारात जो एक मोठा बदल झाला त्याच्या प्रारंभाविषयी सांगते. शास्त्यांचा काळ संपला आहे आणि परमेश्वर याजकांद्वारे कार्य करणार नाही. आता तो याजक संदेष्टा उभा करणार आहे. शमूएल परमेश्वराची सेवा करेल, परंतु तो संदेष्टाच्या रूपात कार्य करेल. हा तोच आहे जो 2 राजाचा, शाऊल आणि दाविदाचा तेल ओतून अभिषेक करणार होता. परमेश्वर राजांशी साक्षात बोलणार नव्हता, परंतु तो एका संदेष्टाद्वारे त्यांच्याशी बोलणार होता. 3 अध्याय 1 वचन सांगतं, शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. त्याचे दृष्टांत प्रायः होत नसत. ह्या ठिकाणी बाळ ह्या शब्दाला लक्षात घ्या. श्रोत्यानो, ह्यावेळी शमूएल अगदी लहान बाळ नव्हता. इतिहासकार योसेफस सांगतो की तो 12 वर्षाचा होता. बहुतेक तो किशोर वयातला मुलगा होता. शमूएल एक तरुण माणूस होता. तो एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. एक 4 वर्षाचा मुलगा इकडे तिकडे धावत जाऊन मंदिरात परमेश्वराची सेवा करू शकणार नाही. हे वचन आम्हाला सांगते की परमेश्वराचे वचन त्या काळी दुर्लभ होते, मूल्यवान होते, अर्थात दुर्मिळ होते. परमेश्वर ह्या विशिष्ट वेळी स्वतःला प्रकट करीत नव्हता. जेव्हा तो शमूएलाला संदेष्टा म्हणून पाचारण करीत आहे तेव्हा तो आपल्या कार्यास आता प्रारंभ करीत होता. शास्त्रे आणि याजकांचा उपयोग करणे सोडून आता परमेश्वर संदेष्टांचा उपयोग करणे सुरू करणार होता. संदेष्टा राजाच्या वतीने आणि राजांकरिता बोलणार होता. 2 आणि 3 वचन पहा. त्या समय एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता. त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्यास दिसत नव्हते. देवाचा दीप अजून मालवला नव्हता आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे निजला होता. मंदिरातील दिव्याची काळजी घेणे, त्यात तेल आहे किंवा नाही पाहणे इत्यादी याजकाची जबाबदारी असे. तो दिवा जळत राहील ह्याची खबरदारी त्यांना घ्यावी लागत असे. एली म्हातारा झाला होता. डोळ्यांनी त्याला बरोबर दिसत नव्हते आणि दिवा अगदी विझायला आला होता. 4 आणि 5 वचन. तेव्हा परमेश्वराने शमूएलास हाक मारिली. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारिली? तो म्हणाला, मी हाक मारिली नाही, परत जाऊन निज. त्यावरून तो परत जाऊन निजला. श्रोत्यानो, एलीला वाटले की शमूएलाने स्वप्न पाहिले असावे, म्हणून त्याने त्याला सांगितले की जा आणि आता झोप. 6 वचन. पुन्हा परमेश्वराने शमूएला, शमूएला अशी हाक मारिली. तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारिली. तो म्हणाला, मुला, मी तुला हाक मारिली नाही, परत जाऊन निज. ह्या ठिकाणी आम्हाला लक्षात घ्यायचे आहे की पहिले 2 बोलावणे किंवा पाचारण शमूएलाच्या सुटकेचे होते. 7 वचन. अद्यापि शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्यास झाला नव्हता. शमूएलाची आणि परमेश्वराची ओळख नव्हती असं आम्हाला वचन सांगतं. परमेश्वर त्याला तारण प्राप्तीकरिता बोलावित होता. आता प्रश्न हा उठतो की एक जबाबदार व्यक्ती बनण्याचे वय काय? काही का असेना, परंतु शमूएल त्या वयापर्यंत पोहोचला होता हे निश्चित. आता परमेश्वर त्याला जबाबदार ठरवणार होता, त्याच्यावर जबाबदारी सोपवणार होता. गणनाच्या पुस्तकात आम्ही वाचले होते की कुठलाही पुरुष 20 वर्षाचा होईपर्यंत लढाईवर जाऊ शकत नसे. लेवी त्यांचे कार्य
25 वर्षाचे होऊपर्यंत सुरू करीत नसत आणि याजक 30 वर्षाचे झाल्यानंतर याजकपणाचे कार्य सुरू करीत. जेव्हा इस्रायली लोक परमेश्वरापासून फिरलेत आणि अविश्वासामुळे त्या निर्जन अरण्यात भटकू लागले, तेव्हा फक्त 20 वर्षाखालील लोकांनाच वचनदत्त देशात जाऊ देण्यात आले. मला कल्पना नाही श्रोत्यानो की शमूएल निश्चित ह्यावेळी किती वर्षाचा असेल, परंतु आम्ही खात्रीने सांगू शकतो की तो लहान खेळकरी मुलगान होता. 20 वर्षाचे वय जबाबदारी सांभाळण्याचे वय आहे का? मला माहीत नाही. काही लोक समजतात त्यापेक्षा बरेच अधिक आहे. पुष्कळदा लोक प्रश्न विचारतात की काय परमेश्वराने शमूएलाला 5, 6, 7 किंवा 50 वेळा बोलावले असते? मला खात्री आहे, अगदी मनापासून विश्वास आहे की वाचविल्या जाण्याची सुद्धा निश्चित वेळ आहे. परंतु एक वेळ अशी येते की काही लोक परमेश्वराकडे वळू शकत नाहीत, कारण ते परमेश्वराची वाणी ऐकत नाहीत, त्याच्या वाणीकडे कान लावित नाहीत. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. विजयी झाला प्रभू त्या मारणी. सांगा प्रभू उठला.
एखाद्या एका व्यक्तीला जोपर्यंत त्याची सुनावणी चालली होती तोपर्यंत तुरुंगात टाकण्यात आले आणि नंतर जेव्हा त्याला फाशीची शिक्षा झाली तेव्हा त्या तुरुंगाच्या चापलींनी अर्थात धर्म उपदेशकाने त्याच्याशी बऱ्याच वेळ बोलणे केले. उपदेशकाने परमेश्वराशी त्याची भेट व्हावी, ओळख व्हावी ह्या गोष्टीवर अधिक जोर दिला. संभाषणाच्या दरम्यान त्या कैद्याने पवित्र शास्त्रातील काही तथ्यांना धिक्कारले आणि येशू ख्रिस्त पाप्यांसाठी मरण पावला हे त्याने साफ नाकारिले. अगदी चांगल्या प्रकारे त्याने येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सामर्थ्याला नाकारले. नंतर चॅपलेनने त्याला सांगितले की तू येशू ख्रिस्ताला स्वीकारून तुझ्या स्वतःच्या मुलीला स्वर्गामध्ये भेटू शकतो. तो म्हणाला, तो तिचा विश्वास आहे, त्याप्रमाणे ती करते. मी मात्र आपल्या मताप्रमाणे, आपल्या विश्वासाप्रमाणे करेन. श्रोत्यानो, जेव्हा चॅपलेन त्याला सोडून गेला तेव्हा तो फार निराश होता. 1 घंट्याच्या आतच त्याला अशी बातमी मिळाली की त्या कैद्याने आत्महत्या करून घेतली. परमेश्वराने ह्या व्यक्तीला बोलावले होते, त्याला संधी दिली होती, त्याला पाचारण केले होते, परंतु त्या व्यक्तीने कठोर हृदय करून परमेश्वराच्या त्या पाचारणाला नाकारिले. परमेश्वर पुष्कळ वेळा आम्हाला बोलवतो, संधी देतो, परंतु असा एक दिवस येतो की मानवाचे हृदय कठोर होऊन जाते. तो परमेश्वराच्या पाचारणाला प्रत्युत्तर देत नाही. नीतिसूत्रे 29 अध्याय आणि 1 वचन सांगतं, पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताठ करीतो त्याचा अचानक चुराडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही. मी असा विश्वास करीत नाही, अर्थात आज आपण असा काही अपराध कराल ज्याला परमेश्वर उद्या क्षमा करणार नाही. परंतु काय परमेश्वर त्याची कृपा आमच्यावरून काढून घेतो? नाही श्रोतानो, तो कधीच तसे करीत नाही. परंतु मानव प्रतिकार करतो, विरोध करतो, तिरस्कार करतो आणि त्याला नाकारितो तोपर्यंत जोपर्यंत त्याचा विवेक गरम लोखंडाने भाजल्या जात नाही. केन, बालाम, शमशोन, कोरह आणि अहाब हे सगळे अशा अवस्थेत पोचले जिथे त्यांनी परमेश्वरापासून पाठ फिरवले. प्रेषितांची कृत्ये 24 अध्याय आणि 25 वचनामध्ये फेलिक्स जो रोमी अधिकारी होता त्याच्याबद्दल लिहिण्यात आले आहे, ज्याच्या समोर पौलावर दोष लावण्यात आले होते. वचन सांगतं की तेव्हा नीतिमत्व, इंद्रिय दमन व पुढे होणारा न्याय ह्याविषयी तो भाषण करीत असता फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन. अग्रिप्पा राजाने पौलाला म्हटले, प्रेषितांची कृत्ये 26 अध्याय आणि 28 वचनात, की मी ख्रिस्ती व्हावे म्हणून थोडक्यानेच माझे मन वळवितोस. श्रोत्यानो, अशा प्रकारे ह्या लोकांनी जी संधी परमेश्वराने त्यांना दिली होती ती गमावली. आता आपण 8 ते 10 वचने वाचूया. 3 अध्याय 8 ते 10 वचने. परमेश्वराने शमूएलास तिसऱ्याने हाक मारिली तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारिली? परमेश्वर त्या बालकास हाक मारित आहे असे एली आता समजला. तेव्हा एली शमूएलास म्हणाला, जाऊन नीज. आणि त्याने पुन्हा हाक मारिली तर म्हण, हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. मग शमूएल जाऊन आपल्या जागी निजला. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शमूएला, शमूएला अशी त्याने हाक मारिली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. या वचनामध्ये शमूएलाला 3ऱ्या आणि 4थ्या वेळेला परमेश्वराने पाचारण केले. सेवेकरिता पाचारण शमूएलाला परमेश्वराने केले. 11 आणि 12 वचने सांगतात, परमेश्वर शमूएलास म्हणाला, पहा, मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील. एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व अथपासून इतीपर्यंत त्या दिवशी मी पुरे करेन. श्रोत्यांनो, परमेश्वराने त्याने जे काही सांगितले ते पूर्ण केले. जेव्हा परमेश्वर काही म्हणतो ते जणू काही झाले आहे अशा प्रकारे बोलतो. जुन्या करारात जे सांगितले आहे त्याला भविष्यसूचक म्हणण्यात येते. हा भूतकाळ आहे, परंतु भविष्याविषयी सांगत आहे. श्रोत्यांनो, परमेश्वर त्या गोष्टींविषयी बोलतो ज्या अद्याप घडल्या नाहीत, परंतु अशा वाटतात जणू काही घडून चुकल्यात. जेव्हा परमेश्वर म्हणतो की असे घडणार तर तसेच घडणार. परमेश्वर या वचनात शमूएलाशी बोलतो आणि त्याला सांगतो की तो एलीच्या घराण्याविरुद्ध उठणार आहे. आता हा शमूएल मुलगा
एलीसोबत फार प्रामाणिक आहे. त्याने त्याच्या अधिकारांना क्षीण केले नाही. तो एलीकडे गेला आणि जे काही परमेश्वराने त्याला सांगितले होते ते त्याला सांगितले. 13 पासून पुढची वचने मी आपणाकरिता वाचत आहे. मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करेन, कारण त्याचे पुत्र स्वतःस शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरलेले नाही. यास्तव मी एलीच्या घराण्याविषयी अशी शपथ केली आहे की एलीच्या घराण्याच्या पातकाचे शालन यज्ञ व अर्पण यांनी कदापि व्हायचे नाही. मग शमूएल सकाळपर्यंत निजून राहिला. सकाळी त्याने परमेश्वराच्या मंदिराची कवाडे उघडिली. हा दृष्टांत एलीस कळविण्याचे शमूएलास भय वाटले. एलीने शमूएलास हाक मारून म्हटले, मुला शमूएला. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? तो म्हणाला, परमेश्वराने तुला गोष्ट सांगितली ती कोणती? मजपासून ती लपवू नको. तुला जे काही तो बोलला आहे त्यातले काही एक तू छपून ठेवशील तर देव तुझे तसे किंबहुना अधिक शासन करो. शमूएलाने त्यास सर्व काही सांगितले, त्याचपासून काही लपविले नाही. मग तो म्हणाला, परमेश्वरच तो, त्याला जसे बरे वाटेल तसे तो करो. शमूएल वाढत गेला. परमेश्वर त्याच्या समागमे असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. दानापासून बेरशेबापर्यंत राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांस विदित झाले की शमूएल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हायचा ठरला आहे. परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्याद्वारे शमूएलास प्रगट झाला. श्रोत्यानो, परमेश्वराने स्वतःला कसे प्रगट केले? वचनाच्याद्वारे. आज सुद्धा वचनाच्याद्वारे तो स्वतःला प्रगट करीत आहे. वचनांच्या पानावर तो आपल्या पवित्र आत्म्याद्वारे प्रकाश टाकीत आहे. ह्याच प्रकारे तुम्हाला आणि मला त्याची ओळख पटते. त्याला ओळखणे म्हणजे सार्वकालिक जीवन आहे. आता आपण 4थ्या अध्यायाकडे वळूया. 4थ्या अध्यायाचे पहिले वचन सांगते, शमूएलाची ही हकीकत सर्व इस्रायलात पसरली. यानंतर इस्रायल लोक पलिष्ठांशी लढण्यास निघाले. त्यांनी एबन एजर येथे तळ दिला आणि पलिष्ठांनी अफेक येथे तळ दिला. वचनाच्या ह्या भागात इस्रायल लोकांचा अंधविश्वास प्रकट होतो. 2 आणि 3 वचने सांगतात, पलिष्ठांनी इस्रायलांशी सामना करण्यासाठी व्यूहरचना केली. लढाईस तोंड लागून पलिष्ठांपुढे इस्रायल लोक पराभव पावले व त्यांनी त्यांच्या सैन्यापैकी सुमारे 4,000 पुरुषांची रणांगणात कत्तल केली. लोक छावणीत परत आले तेव्हा इस्रायलाचे वडीलजन म्हणू लागले, परमेश्वराने आज आमचा पलिष्ठांकडून पराभव का होऊ दिला? तर परमेश्वराच्या कराराचा कोष शिलोहून आपण आणूया. तो आपल्यामध्ये आला तर शत्रूच्या हातातून आपला बचाव होईल. श्रोत्यानो, ह्यावरून आम्हाला दिसतं की हे लोक परमेश्वरापासून किती दूर होते. स्वतःवर अवलंबून राहण्याची वृत्ती तसेच स्वार्थीपणा हा त्यांच्यामध्ये किती अधिक प्रमाणात होता हे ह्यावरून आम्हाला कळतं. परमेश्वराची इच्छा व मार्गदर्शन प्राप्त करण्याचा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला नाही आणि ते पलिष्ठांच्या विरुद्धात लढण्याकरिता गेलेत. काय झालं? त्यांचा पराभव झाला. कशाची कमतरता होती? त्यांना वाटत होतं श्रोत्यानो की त्यांनी युद्धभूमीवर कराराचा कोष सोबत घ्यायला हवा होता. त्यांना कराराच्या कोशाचा इतिहास माहीत होता की कशा प्रकारे यार्देन नदी पार करताना लोक कराराचा कोश घेऊन पाण्यात उतरलेत आणि पाणी दुभागले गेले आणि सारे इस्रायली लोक नदी उतरून पार गेलेत. म्हणून ते कराराचा कोश घेऊन युद्धभूमीवर गेलेत. हे समजून की त्या कराराच्या कोशाची उपस्थिती त्यांना विजय मिळवून देईल. ह्यावरून ह्यांचा इतर गोष्टींवर असलेला अंधविश्वास, इतर देवी देवतांवर असलेला विश्वास जाहीर होतो. त्यांना वाटत होतं की त्या पेटीमध्ये काही जादू किंवा काही सामर्थ्य आहे. श्रोत्यानो, सामर्थ्य त्या पेटीमध्ये नव्हते, कारण परमेश्वर त्या पेटीत नव्हता. आम्ही परमेश्वराला एखाद्या पेटीत बंद करू शकत नाही, परंतु ते सामर्थ्य, ती योग्यता परमेश्वरामध्ये आणि त्याच्या उपस्थितीमध्ये होते. लोक अशाच प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींवर, वस्तूंवर विश्वास ठेवतात. अंधश्रद्धेने अशा मार्गांचं अवलंबन करतात जे त्यांना नाशाच्या कडे नेणारे असते. त्यांना वाटते की परमेश्वर पेटीत आहे, एखाद्या चित्रात आहे, एखाद्या खोलीत आहे. ते म्हणतात, ह्याकडे पहा, फार सोप्या आणि अगदी सहजरीतीने आमची समस्या दूर होईल. ह्या पेटीत आमचे यश आहे, ह्या रीतीने आमची समस्या दूर होईल. श्रोत्यानो,
किती दुःखाची गोष्ट आहे की आज सुद्धा अनेक लोक अशाच दिशेने धावत आहेत. अनेक लोक बोटांमध्ये असरवाल्या अंगठ्या घालतात. व्यापारात यश, नोकरीत यश, अधिक पैसा, ह्या सर्वांकरिता ते अशा गोष्टींचा उपयोग करतात. श्रोत्यानो, हे परमेश्वराच्या विरुद्धात आहे. हे सर्व काही सैतानी आहे. ह्यापासून दूर व्हा. ह्यावरून तुम्हाला जगात तर थोडासा फायदा होईल, परंतु तुमचा अंत नरकामध्ये होईल. सैतानाची हीच इच्छा असते की अशा प्रकारे लोकांना स्वतःच्या ताब्यात आणि नियंत्रणात ठेवावे. परंतु लक्षात घ्या की तुम्ही स्वतःला नाशाच्या त्या अग्नीमध्ये ढकलत आहात. तुमचा अंत त्या ठिकाणी होणार आहे. अनेक लोकांच्या गळ्यात काळे धागे दिसतात. थोड्या थोड्या समस्येकरिता लोक जाणकारांकडे जातात. टोटका करणे, जादूटोणा करणे ह्यावर विश्वास ठेवतात. गळ्यामध्ये तावीज बांधतात. श्रोत्यानो, आज तुमच्या कुटुंबात अशा गोष्टी आहेत का? लोक पवित्र शास्त्र वाचत नाहीत, पण त्या पवित्र शास्त्राला कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतात. लहानशी वेदी बनवून त्या ठिकाणी त्या शास्त्राला ठेवून त्याच्यासमोर मोमबत्ती, अगरबत्ती जाळतात. श्रोत्यानो, लक्षात ठेवा की अशा प्रकारे आपण नाशाकडे जात आहात. तुम्ही स्वतःला धोका देत आहात. आजच सतर्क व्हा आणि स्वतःचं समर्पण परमेश्वराकरिता करा. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःचा तारणारा स्वीकारून या सर्व गोष्टींपासून दूर व्हा, स्वतंत्र व्हा. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, शमूएलाचे हृदय कठोर नव्हते, म्हणूनच परमेश्वराच्या पाचारणास तो प्रतिउत्तर देऊ शकला. परंतु या उलट एलीचे पुत्र कठोर अंतकरणाचे होते, म्हणूनच त्यांना परमेश्वराचे भय नव्हते. आणि हेच कारण होते की देवाच्या द्वारे त्याच्या बाबतीत भविष्यवाणीची पुनरावृत्ती झाली. प्रियानो, परमेश्वर अंतःकरण जाणणारा देव आहे. त्याला अंतःकरणातील भाव समजतात. म्हणूनच आमच्या जीवनात आम्ही अत्यंत भय बाळगून जगले पाहिजे. आज आपण विचार करू की आपण किंवा आमची लेकरे कठोर अंतःकरणाची तर नाहीत ना? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्हाला ठाऊक आहे की तू आमचा निर्माण करता आहेस आणि म्हणूनच प्रभूजी तुझं भय आमच्यामध्ये असावं. कारण प्रभू परमेश्वर दे बाप्पा, तू सर्व सामर्थ्य असा देव आहेस. प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामध्ये योग्य आचरण करावं. आमचं बोलणं, चालणं, वागणं सर्व काही प्रभूजी चांगलं असावं, जेणेकरून प्रभूजी या प्रत्येक गोष्टी तुला आवडणाऱ्या असतील. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आमच्या जीवनामधला प्रत्येक क्षण हा केवळ तुझ्या गौरवासाठी असावा. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार करतोस, तू आम्हाला सहाय्य करतोस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.